अचानक कसलाचा आवाज आला रोहिणीबाईंना आणि दचकून उठल्या त्या. हाताशीच असलेला नाईट लॅम्प लावला त्यांनी. चहू बाजूला बघितलं. भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचे 2:15 झालेले. त्यांची खोली तर शांत निजलेली दिसली त्यांना, थंडीची दुलई पांघरून. पण काहीतरी जमिनीवर पडल्याचा आवाज पाठोपाठ कसलीशी कुजबूज जाणवली रोहिणीबाईंना. त्यांच्या मुलाच्या अनिशच्या रूम मध्ये 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालेलं अनिशचं मेघनाशी आणि सगळं तसं अलबेल चाललेलंही. मग ही कुजबूज वजा धुसफूस या साखर झोपेच्या वेळी का बरं चालली असा विचार करत रोहिणीबाई पलंगावरून उठल्या. शेजारील स्टूलवर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायलं त्यांनी आणि तिथूनच पुन्हा कानोचा घेतला. अजूनही आतून बोलचालीचा आवाज येत होता आणि तो खचितच प्रेमालापाचा नव्हता हे रोहिणीबाईंनी ताडलं होतं.